मानुली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड हॉस्पिटल विरोधातील लढाई आता मानवाधिकार आयोगाच्या कोर्टामध्ये जाऊन पोहोचली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मानवाधिकार आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन गवळी कुटुंबाला न्याय मिळावा तर दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली आहे। आज दलित गवळी आमचे वकील नीरव वर्गादी अमित मेहता यांनी तोडीचे मानव अधिकार आयोगात आम्ही याचिका दाखल केली आहे। रोहित गवळीचं हॉस्पिटल कॅब बेजबाबदारी निष्काळजीपणा क्रिमिनल निग्लिजन्स पुढे मृत्यू झालेले आहेत। मानव अधिकार आयोगाचे चेअरमॅन अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। मला विश्वास आहे लवकरच आजच्या याचिकेचा स्वीकार होणार, सुनावणी सुरू होणार आणि रोहित गवळीच्या परिवाराला न्याय मिळेल। मात्र दुसरीकडे रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याचं देखील समजतंय। दरम्यान 20 फेब्रुवारीला कर्जत तालुक्यातील नेरुळ मानिवली येथील राहणारा 16 वर्षीय रोहित भागवत गवळी या तरुणाचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे आता केवळ गुन्हा दाखल करून प्रत्यक्षात कुठलीच कारवाई न झाल्याने आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वकिलांना सोबत घेऊन मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन गवळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे।